शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी फर्टिवेस कंपनी प्रतिनिधी राहुल पवार. आज आपण आलेलो आहोत सायखेडा या गावामध्ये. आपल्यासोबत बन्सी नागरे येथील प्रगतशील शेतकरी आहेत. तर यांनी ऊस या पिकासाठी आपल्या कंपनीचे कॉपेस NPK हे जीवाणूजन्य जैविक खत वापरलेले आहे. तरी पण त्यांना या पिकामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि नंबर सांगा. बन्सीलाल हरिभाऊ नागरे, राहणार शेंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल 8698683508. आपण ही बॅग वापरल्यानंतर आपल्या ऊस या पिकामध्ये आपल्याला कशा प्रकारचे रिझल्ट जाणवले हो? रिझल्ट फास्ट जाणवले, एकदम बेस्ट रिझल्ट जाणवले. रिझल्टच्या बाबतीत एक नंबर आहे. म्हणजे जे बी आपण रासायनिक खत सोबत टाकले होते पूर्वी जे टाकायचे तर त्याच्यापेक्षा भारी रिझल्ट भेटले मला. कमी दिवसात जास्त ॲव्हरेज व्यवस्थित भेटलं बुवा असं. कारण की हा आता फक्त 60-65 किंवा 70 दिवसाचा ऊस आहे. बरोबर. म्हणजे जे बी तुम्ही रासायनिक खत टाकताय हो, तर त्याच्यासोबत वापरल्यामुळं त्याचं जे होणार फिक्सेशन आहे किंवा पूर्वीचे जे रासायनिक खत तुमचे पडलेले ते सगळे अपटेक होऊन तुम्हाला रिझल्ट चांगला भेटलेला आहे. याच्या बरोबर तुम्ही खोडवा या ऊसामध्ये पण याचा वापर केला. हो हो. 6 महिन्याचा ऊस मला कदाचित 14-15 कांड्यावर झालेला आहे. म्हणजे आता तो सध्या 14-15 बरोबर. बरोबर. महिन्याचा आहे. 7 महिन्याचा ऊस आहे. 14-15 कांड्यावर ऊस झालेला आहे खाली वाका. ठीक आहे. शेतकरी बंधूंनो, हे होते बन्सी नागरे. यांनी आपल्या फर्टिवेस कंपनीचे कॉपेस NPK ऊसासाठी वापरलेलं आहे आणि त्यांना एकदम चांगले अशा प्रकारे त्याचे रिपोर्ट जाणवलेले आहेत. तरी पण आपण या बॅगचा वापर करून जे बी आपल्या मातीमधील पडलेले रासायनिक खत फिक्सेशनच्या स्वरूपात आहेत ते सर्व अपटेक करण्यासाठी याचे खूप चांगले रिपोर्ट येतात. त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की नक्कीच तुम्ही फर्टिवेस कंपनीचे कॉपेस NPK हे जैविक खत वापरावे. धन्यवाद.